नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर बीडमध्ये सर्वपक्षीय भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर आता परभणी येथेही मोर्चा काढण्यासाठी सर्वपक्षीय नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी परभणीकरही आता आक्रमक झाले आहेत. आज संपन्न झालेल्या बैठकीस राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक या सर्व क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. 4 जानेवारी 2025 रोजी सर्व पक्षांच्या वतीनं हा शांती मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चाला संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनाही बोलवण्यात येणार आहे. या मोर्चाला नूतन शाळेच्या मैदानावरून सुरुवात होऊन सदर मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरापर्यंत काढण्यात येणार आहे. मयत संतोष देशमुख खून प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करा, निर्घृण खून करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. मीटिंग झालेली आहे. 4 तारखेचं नियोजन जे असणार आहे, उद्या सकाळी आम्ही SP साहेबाला भेटून आमची रूपरेषा ठरलेली आहे. नियोजन सगळं परिपूर्ण होणार आहे, याची काळजी नसावी. जनतेने फक्त मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने महिला, आपली लेकरं, बाळं सगळे घेऊन शांततेच्या मार्गाने या मोर्चामध्ये सामील व्हावं असं आवाहन आम्ही सर्व समाजाच्या वतीनं, सर्व जाती धर्माच्या वतीने करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. समाज, सर्व संघटना, सर्व जाती धर्माचे लोक, व्यापारी सर्वांची आज बैठक अतिथी हॉटेल परभणी येथे संपन्न झाली. आणि या बैठकीमध्ये सर्वांनी एकमतानं असं ठरवलं की येणाऱ्या 4 तारखेला परभणी जिल्ह्यामध्ये या शासनाला दखल घेणारा मोठा मोर्चा या परभणी जिल्ह्यामध्ये निघणार आहे. आणि यामध्ये महिलांची संख्यासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात राहणार आहे. आणि हा मोर्चा मस्साजोग येथील सरपंच संतोष भाऊ देशमुख यांना न्याय देण्यासाठी राहणार आहे. ज्यांना ज्यांना वाटतंय न्याय संतोष देशमुख यांना मिळाला पाहिजे त्यांनी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन मी आपल्या माध्यमातून सर्वांना करतो. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख याची अमानुषपणे हत्या करण्यात आलेली आहे. आणि ह्या हत्येचे मारेकरी अद्यापही मोकाट फिरायला लागलेले आहेत. शासनाला त्याची जाणीव करून देण्यासाठी आणि मोकाट सुटलेल्या आरोपींना पकडण्यासाठी आणि त्या संतोष देशमुखाच्या कुटुंबांना न्याय मिळावा यासाठी परभणी येथे शांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हा मोर्चा नूतन विद्या मंदिर येथे 4 तारखेला 4 जानेवारीला निघणार आहे. यामध्ये सर्व जाती धर्माची, सर्व संघटनांची, सर्व पक्षाची, व्यापारी संघटनांची सर्व मंडळी सामील होणार आहेत. आणि त्यांनी सामील होत असताना इथं कोणाच्या बी विरोधामध्ये नाही तर या गुन्हेगारीच्या विरोधामध्ये हा मोर्चा असणार आहे. म्हणून सर्व जाती धर्माच्या मंडळींनी यामध्ये सामील व्हावं एवढंच आव्हान या माध्यमातून करण्यात येत आहे. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.